तर नमस्कार मंडळी, दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंती उत्सव मंडळ बामनोली मधलीवाडी येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी आम्ही पोचलो गावाला। तर गावात पोचल्यानंतर सगळ्यात आधी उत्सवाची तयारी सुरू झाली। सर्वत्र पताका लावण्यात आल्या, लाइटिंग आधीच लावली होती, पण अजून काही लाईट्स बाकी होत्या, त्या पूर्ण करून घेतल्या। त्यानंतर साऊंड सिस्टीमची व्यवस्था केली। यानंतर ग्राउंडवर पाणी मारून ग्राउंड थोडं ओलं करून घेतलं। दुपारनंतर लहान मुलांची चित्रकला स्पर्धा सुरू झाली। या स्पर्धेमागचा उद्देश एकच होता, गावातील लहान मुलांच्या कलेला वाव मिळावा आणि त्यांनी आपली कला सादर करण्याची संधी मिळावी। मुलांनी खूप उत्साहाने सुंदर चित्र काढून आपली कल्पकता दाखवली। यानंतर विविध मजेदार गेम सुरू झाले। पहिला गेम होता टेबलावरील ग्लास फोडण्याचा। लहान मुलांनी अचूक नेम साधत काहींनी 5 पाडली तर काहींनी 4 ग्लास पाडले। तर ग्लास फोडण्याचा खेळ संपल्यावर सुरू झाला चमचागोटीचा खेळ। लहान मुलं चमच्यावर गोटी ठेवून खेळाच्या स्पर्धेचा मनसोक्त आनंद घेत होती। तर या तिघांकडे बघून तुम्हाला वाटत असेल यांच्या चेहऱ्यालाच का पीठ लागलं, त्याच्या मागचं कारणही थोडं मजेशीर होतं। पिठातून पैसे शोधण्याचा खेळ होता। पैसे काढण्यासाठी मुलांनी अक्षरशः जीव तोडून प्रयत्न केले आणि त्यामुळे त्यांचे चेहरे पूर्ण पांढरे झाले होते। यानंतर एक नवीन सोशल मीडियावर क्वचित दिसणारा गेम घेतला। या गेममध्ये एका वेळी एक ग्लास उचलत आपल्या स्किल आणि स्ट्रेंथ दाखवायची होती आणि या खेळाने तर सर्वांचीच चांगलीच परीक्षा घेतली, सर्वांनाच घाम काढला। तर या गेममध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तर भाग घेतला, पण शेवटी थोडा गोंधळ झाल्यामुळे हा गेम जणू बिग बॉसच्या टास्कसारखा रद्द करण्यात आला। यानंतर सर्वांचा लाडका गेम सुरू झाला, तो म्हणजे संगीत खुर्ची। या गेममध्ये स्त्री पुरुषांनी उत्साहाने भाग घेतला आणि काही वेळासाठी का होईना सगळे पुन्हा लहान मुलांसारखे खेळत स्पर्धेचा आनंद घेत होते। तर स्पर्धेमध्ये खरा ट्विस्ट तेव्हाच आला जेव्हा संजय काकांनी पैठणीचा गेम जाहीर केला। या गेममध्ये प्रत्येक पुरुषाच्या पत्नीने आपल्या नवऱ्याचे नाव घेऊन त्याला साडी नेसवायची होती। या मजेदार स्पर्धेत सर्व पुरुषांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला आणि सगळ्यांनीच खूप मजा केली। नाव घ्यायचं नवऱ्याचं, आपल्याला पैठणी देण्यात येणार आहे, हे महत्वाचं आहे। पानात पान नागिलीचं पान दत्तारामरावांनी दिला मला कुंकवाचा मान। सर्व स्पर्धा संपल्यानंतर मस्त डीजे सुरू केला आणि सर्व डीजेच्या गाण्यावर मनसोक्त नाचू लागले। तर अशी होती आमच्या हनुमान जयंतीच्या आदल्या दिवसाची संध्याकाळ, उत्साह, आनंद आणि मजेमस्तीने भरलेली। उद्या पुन्हा भेटूया हनुमान जयंती उत्सव सोहळ्यात।